हुपरी बंद न करता शांततेत मार्ग निघावा। उद्याच्या हुपरी बंद विरोधात ठेकेदार लखन संपत कोरवी यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्याच्या बंदबाबत लोकांना विनंती केली आहे की उद्याच्या बंदमध्ये कुणीही सहभागी होऊ नये। यावेळी त्यांनी सांगितलं की हुपरी परिषदेनं यावर्षीचा बाजार कर, रोजचा कर यात्रा, कर वसुलीचे टेंडर प्रक्रिया करून मला दिला आहे। त्या अनुषंगाने मी कर वसुलीचं काम चालू केलंय। याच काळामध्ये हुपरी शहराची ग्रामदेवता आई अंबाबाईची यात्रा देखील येत असल्यामुळे यावर्षी यात्रेचे कर गोळा करणं मला अधिकृत प्राप्त झाल्यानं तो मी करणार असून मी अंबाबाई देवस्थान कमिटीचे माननीय श्री यशवंतराव दादा पाटील व यात्रा कमिटी व देवस्थान कमिटी यांना आम्ही विनंती केली होती की यावेळची यात्रा आपण मोठ्या प्रमाणात भरवून एकत्रितरित्या साजरी करूया। त्यासाठी आपण आम्हाला मदत करावी। तुम्ही दरवर्षी जो कर गोळा करता त्यापेक्षा यावर्षी तुम्हाला 51,000 रुपये जादा रक्कम घालून एक रकमी देण्याचं आश्वासन दिलं असून पण त्यांनी आमची विनंती लाथडून लावली व आम्हाला चेतावणी देत म्हणाले की तुम्ही यावर्षी कसा कर गोळा करता हे मी पाहतो, परंतु गावाला तुमच्या विरोधात उभा करतो अशी धमकी देखील त्यांनी आम्हाला दिली। त्याच अनुषंगाने त्यांनी गावातील काही लोकांना हाताशी धरून उद्या गाव बंद करण्याचं व गावात अशांतता पसरवण्याचं काम करत आहे। तरी गावातील सुज्ञ नागरिक बंधू भगिनींना माझ्याकडून नम्र विनंती आहे की त्यांचा जो मनसुबा आहे तो यशस्वी होऊ देऊ नये। उद्या आपण सर्वांनी आपले सर्व व्यवहार सुरळीत चालू ठेवून गावची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करूया। ही यात्रा मोठी उत्साहात साजरी करण्यासाठी आम्ही यावर्षी पाळणेवाले यांच्याशी चर्चा करून त्यांना विनंती केली आहे की तुम्ही गेल्या वर्षी जो दर प्रत्येक पाळण्यासाठी लावला होता त्यामध्ये यावर्षी 10 रुपये कमी करून आम्हाला सहकार्य करावं। त्यांनी आमच्या विनंतीस मान देऊन यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा प्रत्येक पाळण्यासाठी 10 रुपये दर कमी करण्याचं कबूल केलंय। तसेच उद्याच्या हुपरी बंदला परवानगी देऊ नये म्हणून हुपरी शहरातील काही नागरिकांनी हुपरी पोलीस ठाणे हुपरी येथे निवेदन दिलंय। हे निवेदन देतेवेळी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते। या पत्रकार परिषदेच्या वेळी ठेकेदार लखन संपत कोरवी, रणजित भिरांजे, संदीप शिंदे, विकास परकारे, सचिन माने, करण लोखंडे, शिवाजी परकारे, भूषण गजरे आदी मान्यवर उपस्थित